अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात प्रभावी सेवा पाहणार आहोत. याआधी आपण पुत्रप्राप्ती, संतानप्राप्तीसाठी, नोकरीसाठी किंवा मग जर कोणी घरात आजारी असेल, वेगवेगळ्या सेवा पाहत आलेलो आहोत. आणि मी तुम्हाला खूप सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दत्त महाराजांची दत्तस्तुती ही मी स्वतः दररोज वाचन करायचे आणि त्यामुळे मला पुत्रप्राप्ती झाली. आणि माझ्या दत्तस्तुती जे स्तोत्र आहे दत्त महाराजांचं, यावरती खूप जास्त विश्वास आहे. जर तुम्हाला नोकरी नाही आहे, तुमच्या घरामध्ये वादविवाद होतात, बऱ्याच कमेंट्स होत्या पती पत्नीचं पटत नाही, खूप दिवस झाले लग्नाला, मूलबाळ नाही आहे, किंवा तुम्हाला 2, 3, 4 मुली आहेत, तुम्हाला मुलगाच पाहिजे, म्हणजेच काय तर तुमची अडचण कोणतीही असो, अगदी 100 अडचणी असतील जीवनामध्ये, त्यावरती एकमेव प्रभावी स्तोत्र हे श्री गुरुदत्त महाराजांचं एकदा तुम्ही दररोज घरात ऐकावं किंवा दररोज तुम्ही वाचन करावं. स्वतः तुम्ही हे लिहून घ्या आणि दररोज तुम्ही हे वाचन करा. तुमच्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला दररोज यापुढे याचं वाचन करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला मुलगा पाहिजे, मुलगा होईल, मुलबाळ नाही तर तुम्हाला नक्कीच काहीतरी मुलगा मुलगी होईल, नोकरी लागेल, घरातील आजारी व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा होईल, जी कोणती गोष्ट असेल ती पूर्ण होईल. तर प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही दत्तस्तुती तुम्ही स्वतः लिहून घ्या. तर सर्वांनी कमेंट्समध्ये श्री अवधूता कृपा करा असे लिहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानमंत्र. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्समस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमधलं सर्वदि साक्षीभूतं भावातीलं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. काषाय वस्त्रकरदण्डधारिणं कमण्डलूपद्यकरेण शङ्खं चक्रगदाभूषितं भूषषाढ्य श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीदत्तध्यान. श्रुत्वा कमण्डलूकरे दरडङ्कमालिकं कौपीनमौजीभुजशास्त्रमुख्यत्रिकेशवं नित्य हि वासवदुम्बरछायी श्रीहरे दत्तात्रेया शरणमा भवपारकारकम्. श्रीदत्तस्तुती. यतिरूप दत्तात्रया दण्डधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधुजांची पदे दुःखहारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. पदे पुष्कराला जविती जयांसी मुख्याच्या प्रभे चंद्र मोहुनियाची घडोवास येथे सदा निर्विकारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. सुनिटाती पोटऱ्या गुल्फ जानू कटी मौजी कौपीन ते कायवानू गळा महिला ब्रह्मसत्रासी धारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. गळा वासुकी भूषणे रुंडमाळा टिळा कस्तुरी केशरी गंधभाळा जयाची प्रभा कोटी सूर्यासी हारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. जटाभार माथा प्रभा कुंडलाची त्रयासे भुजा शास्त्र सायुध साची त्रिशूळमाळांदिक झाटीधारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. कलिपात लापात का वाढवाया तयाने जना मोहिले गाड माया
जगी अवतरे दुःखहारा मुरारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. अनुसया सत्वहारा वयासी, त्रिमूर्ती जाता करी बाळ त्यांसी, निजे पालखी सर्वदा सौख्यकारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. प्रसिद्ध ती क्षेत्र तीर्थे तयांचा, कलिपातल्या झाला लोपसाचा, करी तल्पसिद्धी मिशे ब्रह्मचारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. मुखे वेदनीचाचिया बोलविले, श्रीशैलक्षणे तुका लागिनेले, सुदेही करी विप्रकुष्ठा निवारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. दरिद्रे बहु कष्टला विप्रत्यांसी, क्षणे द्रव्य देऊनी संतोषवासी, दिला पुत्रबंधा अशा वृद्ध नारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. मनी इच्छी विप्रेक व्हायान्नदान, असे जाणुनी कौतुका दावी पूर्ण, करी तृप्त लेशांनी जो वर्णचारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. विकोलुनिया शूद्र भक्ती मनीती, कृपे धिदले पीक अत्यंत शेती, करी काशी यात्रा कुम्हारा धारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. नृपस्थानी रंकासही स्थापियले, मदे व्यापिले विप्र निर्गव केले, कृपादृष्टीने स्फोटकांते निवारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. द्विजाच्या घरी घेबडावेल जाणे, मुळापासूनी तोडिला तो तयाने, दिला संतती संपदा दुःखहारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. शुष्कासुनी काष्टही वृक्ष केला, गत प्राण तो पुत्र सजीव केला, औदुंबरी आवडे वास भारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. त्रिलोकी अशी कीर्ती केली अगम्या घबाख्याती ही ज्यांची धन्य, स्मरे भक्तीने तंभव दुःखारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. अनंतावधी झाले अवतार, परी श्री गुरुदत्त सर्वात थोर, त्वरे कामना कामिका पूर्णकारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. तपे तीर्थ जाणे जपाती करीती, स्वतार्थ ते दैवताला स्तविती, पुरी केली कर्मे वृथा हाती सारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. सदा आससी दत्त सर्वार्थे कामा, त्वरे भेटसी टाकुनी सर्व कामा, मन माझी आवरी दैन्यहारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. मनी आवडी गायनाची प्रभूला, करी सुस्वरे नित्य जो गायनाला, तयांच्या त्वरे संकटाते निवारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. असे क्षेत्र काशी शिवाची पुरीते, प्रीती करी स्नान गंगा तीरीते, करी करविरी आम्ही भिक्षार्थ फेरी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. निशी जाय निद्रार्थ माता पुरासी, सवे कामधेनु वसे ते जरासी, तसे श्वान रूपी सवे वेदचारी,
तुम्हावीन दत्ता मला कोण तारी. जना मुक्तीचा मार्ग दावावयासी, कळाया स्वरूप प्रचिती तयांसी. त्रिलोकी करजो निमिषर्थ फेरी, तुम्हावीन दत्ता मला कोण तारी. असे रूप ठावे तुझे असताना, वृथा हिंडलो दैवते तीर्थनाना. झदी जन्मलो नेनू दुखा सुखाला, आयुर्दार्य ज्ञानी तो व्यर्थ गेला. कळू लागता खेळलो खेळ भारी, तुम्हावीन दत्ता मला कोण तारी. तृतीयांश आयुष्य ऐसेची गेले, परिनाही त्वनाम मी पाठविले. आता यौवन प्राप्त झाले अपारी, तुम्हावीन दत्ता मला कोण तारी. परद्रव्य कांता पराची पाहता, स्मरादी रिपू ओढिती मानसांता. कसा ध्यावू तू ते मधुकैट भारी, तुम्हावीन दत्ता मला कोण तारी. पुढे वृद्धता प्राप्त होईल वाटे, तिच्या यातना देखता चित्त फाटे. कधी भेटसी केवी हो चक्रधारी, तुम्हावीन दत्ता मला कोण तारी. आयुष्यात निद्रार्णवा माझी गेले, पण तीन शेषात ते जाण केले. तयांनी मना गाविले दुःख भारी, तुम्हावीन दत्ता मला कोण तारी. अशा घोर माया समुद्रा पाहतो, भियोनी पदी पातलो तुमच्याता. तरी क्लेश चिंतादि दुःखासी हारी, तुम्हावीन दत्ता मला कोण तारी. ध्वजामत्ते पाखंडचे सज्जना हो, धरा मानसी भक्तिनिष्ठा दृढ हो. भवभुदीच्या नेई तो पैल पारी, तुम्हावीन दत्ता मला कोण तारी. स्वतः घेतला दाखला सद्गुरूंचा, तसा घेतील ते आणि घेतील साचा. मनकामना पूर्ण होतसे सार, तुम्हावीन दत्ता मला कोण तारी. करी पाठ जो का स्तुती ही त्रिकाळी, तयांच्या प्रतापे पडे भाती काळा. गुरु सर्व दारिद्र्य दुःख निवारी, तुम्हावीन दत्ता मला कोण तारी. तुम्हावीन दत्ता मला कोण तारी. तुम्हावीन दत्ता मला कोण तारी. तर भक्त हो, ही दत्तस्तुती मी गेली 10 वर्षापासून सतत माझ्या दररोजच्या नित्यसेवेमध्ये असते. ही दत्तस्तुती साधी सोपी नसून खूप प्रभावी आहे. श्री क्षेत्र गाणगापूर येथील एका महाराजांनीच मला दत्तस्तुती आणि काही सेवा सांगितल्या होत्या. तर आजही मी त्या महाराजांना 1 वर्षातून एकदा तरी भेटण्यात जात असते आणि त्यांनीच मला या सेवा दिल्या. त्या सेवेमुळे मला पुत्रप्राप्ती झाली आणि हीच दत्तस्तुती मी मागे एका ताईंना इन्स्टावरती त्यांनी मेसेज केला होता, त्यांना सांगितली होती. त्या ताईंना 5 वर्ष झाले होते लग्नाला, बाळ नव्हतं. तर त्यांना ही दत्तस्तुती त्यांनी वाचनात घेतली, म्हणजे सेवेत घेतली. 3 महिन्यांनीच त्यांचा मेसेज आला की ताई मी प्रेग्नेंट आहे आणि आत्ताच 5-6 महिन्यापूर्वी त्या ताईंना मुलगी झालेली आहे. बघा, ज्यावेळी आपल्याला मुलबाळ नसतं त्यावेळी आपण म्हणत असतो की काही का होईना मला व्हायला पाहिजे, होती वाढ झाली पाहिजे, म्हणजेच एकदा बाळ झालं की पुन्हा मग होतच असतं. तर असा खूप जणांना या दत्तस्तुतीचा अनुभव आलेला आहे. आमच्याच रिलेटिव्हमधील काही ताईंनासुद्धा मी ही स्वतः दत्तस्तुतीची जी प्रिंट आहे ती दिली होती. त्यांनासुद्धा दोघींना पहिल्या वेळी मुलगाच झालेला आहे आणि तोही खूप वर्षानंतर. तर माझा तर या दत्तस्तुतीवर प्रचंड विश्वास आहे. तुम्हीसुद्धा विश्वास ठेवा आणि श्री दत्तगुरू महाराजांची दत्तस्तुती तुमच्या घरामध्ये दररोज वाचन करा आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांनी इथून तुम्ही ऐकू शकता. तर भक्तांनो, तुम्ही लिहून घ्यावी म्हणून मी इथे तुम्हाला लिहून दिलेली आहे. तुम्ही 1-2 वेळा ऐका, लिहून घ्या आणि दररोज तुमच्या घरामध्ये तुम्ही ही दत्तस्तुती न चुकता दररोज पठण करायची आहे आणि 1 महिन्यात तुम्हाला छान अनुभव येईल
आणि तो अनुभवसुद्धा शेअर करायचा आहे. आत्ता तुम्ही दत्तस्तुती ऐकल्यानंतर काय वाटलं हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना पुढे शेअर करा. आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. आजची सेवा श्री दत्त गुरु स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.